हे आम्ही गोपुराच्या 19व्या मजल्यावर आलेलो आहे आणि इथनं हा निसर्गरम्य सगळा व्ह्यू दिसतोय समुद्राचा आणि शिवाय महादेवाची बसलेली पूर्ण मूर्ती इथनं अगदी स्पष्ट दिसते. काल त्या नंदीच्या इथं आपण होतो, हा रथाचा फोटो काढला होता. इकडं RNS हॉटेल आहे, खाली महादेवाचं मंदिर खाली आहे, तिथं काल गेलो होतो आपण. सगळ्या बोटी आहेत समुद्रामध्ये. त्याच्याभोवती गरुड येतो प्रदक्षिणा घालतो. हा गरुड आहे, गरुड. हे बघ आला इकडं गरुड. हे बघ इकडं आला म्हणजे इथं आला. हा गरुड आहे बघा. आता दुसऱ्या बाजूला ही तीच बाजू आहे. हो जाऊन हा काय बीच दिसतोय. हा ओम सारखाच बीच आहे, सेम टू सेम. हे बघा, आता ह्याच्यात येतोय की नाही माहीत नाही मला. हा आता येतोय बघा. ओम बीच सारखा बीच आहे. हे बघा इथनं, हे बघा ओम सारखाच दिसणारा बीच आहे. छान बीच आहे, मच्छीमार आहेत सगळे, त्यामुळे थोडंसं डिझेलचा काळसरपणा आलेला आहे. घाण नाही आहे त्याच्यात. हे अशा प्रकारचा इकडचा व्ह्यू. आता आपण दुसऱ्या बाजूने अँगल निघालो. हे बघा, हा मेन रोड. हा बघा, हा मेन रोडचा रस्ता आहे. तिथं मध्ये पुष्करणी आहे, ती पुष्करणी बघायची राहिली आहे. तिथं मध्ये पुष्करणी आहे. हो, हा सगळा तिकडनं आहे ना बीचचा व्ह्यू. हा संबंध हा मुर्डेश्वर ह्या गावाचाच व्ह्यू आहे. खाली मच्छीमारांच्या बोटी आहेत सगळ्या. आहे पार्किंग आहे, मंदिराला लागूनच पार्किंग आहे. हा सगळा बीच आहे. हा बीच आपण बघूच. आणि इथं मध्ये जे तुम्हाला दिसतं आहे पुष्करणी आहे, ती बघायची राहिली आहे. मध्ये जे चौकोन आहे ना, ते पुष्करणी. हे बा, लाटा येताना हा पूल हलतो, तर फार सुंदर हे होतं त्याच्यावरती. हे बा, या बाजूने हा बघा, सुंदर बीच आहे मुर्डेश्वरचा. बोटी आहेत मध्ये. इथं सगळे वॉटर स्पोर्ट्स आहेत. हे आत्ता दिसणार नाहीत, संध्याकाळच्या वेळेस खूप जोरात असतील हे वॉटर स्पोर्ट्स. हे बघा, हे सगळे. हे आपण चारी बाजूनी पाहिलं. आता वरचा व्ह्यू मी बघणार आहे.